अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नाथ महाराज माझ्यासोबत या आणि कार्यसिद्धीस करा. आपल्याला नवनाथ पारायण करायचं असेल, पुरुष असेल, महिला असेल, कोणी असेल, श्रावण महिन्यामध्ये नवनाथ पारायण करायचं असेल 9 दिवसाचं, त्याचे नियम कोणते पाळावे? नवनाथ पारायण करत असताना मग साडी असेल किंवा सोवळा असेल ते का बरं घालायचं आणि कडक का बरं आहे, याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. नवनाथ पारायण जो व्यक्ती वाचतो तो मुळामध्ये भाग्यवान आहे. नवनाथ पारायण कोणीही वाचू शकत नाही वाचू शकत. 40 अध्याय आहे त्याच्यामध्ये. नवनाथ महाराजांचं सगळं वर्णन आहे आणि जो पहिल्यांदा वाचत असेल नवनाथ पारायण, त्याला काय वाचतं हे समजत नाही. माणूस भ्रमिष्ट होतो, समजतच नाही त्याला काय वाचतो. पण वाचन करताना जर लक्ष देऊन जर वाचलं आपण तर आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात. आपण कसं वाचतोय, आपलं मन एकाग्र चित्त झालं पाहिजे. मग नवनाथ पोथी कोणती वाचावी? मोठी जी ओरिजिनल पोथी आहे, याच्यामध्ये गुरुचरित्रासारखंच आहे. ओरिजिनल जी पोथी आहे ती महिलांनी वाचू नये. ओरिजिनल 40 अध्याय नवनाथ ओरिजिनल महिलांनी वाचू नये. पुरुषांनी वाचलं चालतं, महिलांनी वाचू नये. मग महिलांनी कोणतं वाचावं? दिंडोरीपर्यंत 40 अध्याय आहे नवनाथ भक्तिसार. 40 अध्याय नवनाथ भक्तिसार आहे दिंडोरीपर्यंत, ते वाचू शकता. तर हे तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये याच्यामध्ये भेटून जाईल आपल्याला. महिलांनी पण वाचलं चालतं, काही हरकत नाही. आता वाचायच्या अगोदर नियम कसे ते लक्षात घ्या. तुम्ही दिंडोरीपर्यंत वाचा, कोणतेही वाचा, ते पारायणाचे लक्षात ठेवा. ओरिजिनल मूळ प्रत जे आहे, ओरिजिनल करायचं असेल तर फक्त पुरुषांनी वाचावं. नवनाथ पारायणाचे नियम असे आहे की जेव्हा आपण पारायण करतो, समजा तर पुरुष असेल, मी आहे, आम्ही पारायण करतोय, तर पारायण करायच्या अगोदर पूजा मांडणी करायची. दत्त महाराजांचा फोटो ठेवा, नवनाथ महाराजांचा फोटो ठेवा आणि ते फोटो ठेवल्यानंतर पूजा मांडणी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवेल. फोटो ठेवायचा, कलश मांडायचा, कलश मांडा, नाही मांडलं तरी हरकत नाहीये. एक पानाचा विडा ठेवा, सुपारी ठेवा, देवघराजवळ ठेवायचं, संकल्प करायचा, हातामध्ये पाणी घ्यायचं, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या. ते घेतल्यानंतर नवनाथ पारायण 9 दिवसाचं आम्ही करतोय. 9 दिवसाचंच करायचं. तुम्ही म्हणणार 7 दिवसाचं करतो, नाही, 9 दिवस, पूर्ण 9 दिवस घ्यायचे. त्या 9 दिवसामध्ये एवढं तुम्हाला अनुभव येईल, 9 दिवसामध्ये एवढं मन प्रसन्न होईल, एक प्रकारची ऊर्जा असते ती. तर 9 दिवस म्हणजे भाग्याचे दिवस आहे ते. संकल्प केल्यानंतर तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या, 9 दिवस नवनाथ पारायण आम्ही करतोय असं म्हणून पाणी सोडून द्यायचं, तुमची मनोकामना म्हणायची. भस्म लावायचं, कपाळी भस्म, दोन्ही हाताला भस्म, पोटाला भस्म, छातीला भस्म, सगळीकडे भस्म लावायचं. तुम्ही महिला असेल, पुरुष असेल, कोणी असेल. नवनाथ पारायण करत असताना गाठ मारायची नाही, हे सगळ्यात नियम आहे. गाठ, आता माझी ही शेंडी आहे, शेंडीला पण गाठ नाही मारायची. वाचन करत असताना शेंडीची गाठ मोकळी ठेवायची, किंवा महिला असेल, वेणी असेल तर केस मोकळे ठेवायचे. तुम्ही जेव्हा वाचायला बसायच्या अगोदर एक माळ महाराजांची घ्यायची. एक माळ महाराजांची आहे, नवनाथ महाराजांचा मंत्र आहे, ती तशी एक माळ घ्या आणि नंतर वाचायला सुरुवात करा. वाचायला बसले, गोमित्र घ्यायचं. आपले केस असेल, महिला असेल त्यांनी केस आपले मोकळे करा, पुरुष असेल आपली शेंडी असेल मोकळी करून द्यायची. सोवळं, आता पुरुषांनी सोवळं घालत असेल, सोवळ्याला गाठ मारायची नाही. लक्षात ठेवा, पुरुषांनी सोवळ्याला गाठ मारायची नाही. गाठ विरहित पाहिजे, मोकळं पूर्ण. हे फक्त नवनाथ पारायण वाचताना आहे. वाचन करायला बसले तर आपली गाठ आहे ती काढून घ्यायची, मोकळं करायचं. महिलांनी पण आपली गाठ आहे ती मोकळी करायची. कुठं शरीरावर गाठ नाही ठेवायची, लक्षात ठेवा. कुठं शरीरावर गाठ ठेवायची नाही. आणि साडी घालून पारायण करावं महिलांनी. मुली असेल, महिला असेल, कुणी असेल. ड्रेसवर, काही गाऊनवर, गुरुचरित्र पारायण खूप जण करता, गाऊनवर करता, तर असं करू नका. ड्रेसवर, गाऊनवर असे पारायण करू नका. प्रॉपर एक साडी घेऊन टाका पारायण करण्यासाठी. चालतं, एकच साडी, स्पेशल साडी पारायणासाठी. सकाळी वाचन करायचं, संध्याकाळी धुवून टाकायची, दुसऱ्या दिवशी ती साडी परत घालायची. पारायणासाठी स्पेशल साडी. काही नाही, कोणत्या कलरची घ्या. भगवा कलर चांगला आहे, पिवळा कलर चांगला आहे,
ती स्पेशल आपल्या याच्यासाठी ठेवा, फक्त पारायण करण्यासाठी. आणि त्याला धूत वस्त्र म्हणतात. ते धुवून परत घालायचं, वाळू घालायचं. हातामध्ये बांगड्या असेल, परत कुंकू असेल, हळद असेल, डोक्यावर पदर असेल, भस्म असेल, या सगळ्या गोष्टी करून महिलांनी पण साडी घालूनच गुरुचरित्र पारायण असेल, नवनाथ पारायण असेल, कोणतंही असेल, कोणतेही धार्मिक विधी साडी घालूनच करा. पुरुषांनी पण सवळं घालायचं. आता मागच्या वेळेसचा जो व्हिडिओ असं मी तुम्हाला दाखवेल, मी फक्त लुंगी घातली होती बस. सवळं जरी पुरुषांनी सवळं घालत असाल तर फक्त सवळं घाला, बाकी काही घालायचं नाही. काही काही जण सवळं घालताना वरती बनेल घालतात, असं चालत नाही, त्याला कोणतं सवळं म्हणत नाही. कुरोपूरमध्ये आम्ही गेलो होतो तर फक्त सवळं घालायला लावलं, बनेल पण काढायला लागली, आंतरवस्त्र पण नाही, फक्त सवळं हे असतं, याला सवळं म्हणतात. आंतरबाह्य मोकळं. आपण खूप जण मग जीन्स पॅन्टवर मध्ये सवळ्यावर बनेल घालता, असं चालत नाही. सवळ्यावर टी शर्ट घालता, असं पण चालत नाही. आणि पूजाला बसता, असं करू नका, असं नाही करायचं. सवळं प्रॉपर सवळं घाला. हे पुरुषांनी प्रॉपर सवळं घाला, नंतर लुंगी घाला, एवढं करायचं. वाचन करायचे बसल्यानंतर आपली शेंडीची गाठ असेल, पुरुषांची असेल तर सोडा, नसेल काही विषय नाही. शेंडीची गाठ महिलांनी पण गाठ काढून घ्यायची वाचायच्या अगोदर. वाचन झाल्यावर पहिले गाठ लावायची, खालची जी गाठ असेल ती लावायची, मग उठायचं. हे नियम झाले. आता नवनाथ पारायणामध्ये वाचन करत असताना 40 अध्याय ते 9 दिवसात आपल्याला करायचे. फक्त आपल्याला अध्याय संपवायचे नाही, नुसतं वाचायचं. महाराजांना एक आसन ठेवायचं, दत्त महाराजांना, नवनाथ महाराजांना म्हणायचं की नवनाथ महाराज माझ्यासोबत या कार्य सिद्धीस करा. हे प्रत्येक अध्यायाला आपल्याला म्हणायचं. प्रत्येक अध्यायाला नवनाथ महाराज माझ्यासोबत या कार्य सिद्धीस करा. कारण की एवढं मोठं जे 40 अध्याय आहे ते आपण वाचू नाही वाचू शकत. काही वाचन करताना झोप येते, काही वाचन करताना गुंगून जाता, काही वाचन करताना मनात कोणकोणते वाईट विचार येतात, घाण विचार येतात, असं येतं खूप जणांचं. वाचन करताना आपण त्याच्यामध्ये त्या भक्तिसारामध्ये रंगून गेलो पाहिजे, आपण त्याच्यामध्ये त्या भावार्थामध्ये गेलो पाहिजे, त्या कथेमध्ये आपण गेलो पाहिजे. वाचन करताना मोबाईलचा वापर करू नका. तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावायचा. पहिला दिवस झाल्यानंतर आरती करायची. आरती करताना सगळ्यात पहिले दत्त महाराजांची आरती, नवनाथ महाराजांची आरती, गणपती बाप्पाची आरती, महाराजांची आरती म्हणून आपण नैवेद्य आरती करायची. जेवण काय करायचं? कांदा लसूण ह्या गोष्टी करायच्या नाही. कांदा लसूण खायचा नाही. कांदा लसूण मसाला पण नाही. बाकी तुम्ही सगळ्या पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता, काही हरकत नाही. 9 दिवस कोणाच्या घरचं पाणी प्यायचं नाही. 9 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करावं. 9 दिवस ती पोथी हलवायची नाही. पोथीने हलवायची, पोथी तशीच ठेवायची. रोज भस्म, रोज सकाळ संध्याकाळ आरती. तुम्ही एक धान्य फराळामध्ये आपण पोळी असेल, चपाती असेल ते खाऊ शकता, त्याला काही हरकत नाही. आणि नवनाथ महाराजांचा मंत्राचा जप जास्त करावा. दत्त महाराजांचा पण जप करायचा. रात्री झोपायचं रामरक्ष स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम, दिवसभरात केलेले पापं असतात ते शलन होतं. आणि ते करताना आपण रात्री घोंगडीवर झोपायचं, गादीवर नाही. खूप जण असे गुरुचरित्र पारायण करता गादीवर झोपता. मला फोन करता की गुरुजी आम्ही गुरुचरित्र पारायण केलं. मला सवय विचारायची. विचारतो कोणते नियम पाळले? आपण सांगतो ना 3च नियम पाळा. 3 नियम म्हणजे ब्रह्मचर्य नियम हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे. तुमचा ब्रह्मचर्याचा नियम जर गेला तर ते पारायण करून काहीही फायदा नाही. मुख्य नियम आहे तो, लक्षात ठेवा. मुख्य नियम आहे तो. ब्रह्मचर्य हा मुख्य नियम आहे. मग बाकीचे सगळे नियम, बाकीच्या नियमाकडे जास्त काही विषय नाही आहे. जेवणामध्ये तुम्ही पालेभाज्या सगळ्या खा, सगळ्या पालेभाज्या खा. कांदा लसूण खायचा नाही, दारू नॉन व्हेज या गोष्टी करायच्या नाही. झालं. अजून काय? रात्री झोपायचं गादीवर झोपायचं नाही. आणि वाचन करत असताना कधीही लक्षात ठेवा, पुरुष जरी असेल नाईट पॅन्टवर, काही पुरुष वाचता नाईट पॅन्टवर वाचता, अशी खूप जणांनी गुरुजी सवळं घालता येत नाही. यार सवळं फक्त गुंडाळा. महिलांनी पण गाऊनवर, रात्रीच्या कपड्यावर, ड्रेसवर असं करू नका. तसे पाप आहे ते खूप लागत असतं, तसे सोपं नाही ते करायचं. तर मनापासून करायचं. नवनाथ भक्तिसार ग्रंथ घरामध्ये वाचल्याने किंवा नुसतं ग्रंथ ठेवल्याने काय होते?
नवनाथ ग्रंथ जर आपल्या घरामध्ये ठेवला तर भूत बाधा पिशाच करणी शाकिनी डाकिनी वेतालादी भय उपद्रव ह्या कोणत्याही गोष्टी आपल्या घरात राहत नाही. भूत बाधा करणी बाधा काहीच राहत नाही. आणि जो नवनाथ पारायण करतो त्या व्यक्तीला कोणीही करणी बाधा खाऊ घातलेला काही असेल त्या सगळ्या गोष्टी कोणीही त्याला धक्का लावू शकत नाही, नाही लावू शकत. तेवढी ताकदच नाही, कोणी असो तो. तेवढी ताकद त्या माणसाची, जो व्यक्ती नवनाथ पारायण करतो त्या व्यक्तीला कोणीही केसाला धक्का लावू शकत नाही. तुम्ही सगळ्यामध्ये अडचणीमध्ये अडकला आहात, तुम्हाला वाटतं आता मी सगळीकडून फसलो, आता मला काहीच गोष्टी समजत नाही, सगळ्या याच्यामध्ये मी अडकलेलो आहे, सगळ्या बंधनात अडकलेलो आहे, तर नवनाथ पारायण आपण करायला पाहिजे. नवनाथ पारायण जर केलं तर बंधनातून मुक्ती होते. दत्त महाराजांचं आहे जसं गुरुचरित्र आहे. आता श्रावण महिन्यामध्ये काय करायचं, 30 दिवस आहे. पहिले गुरुचरित्र पारायण करायचं, 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण झालं की लगेच 1 दिवस गॅप ठेवून लगेच नवनाथ पारायण 9 दिवसाचं, परत गुरुचरित्र पारायण आणि परत नवनाथ पारायण. तुम्हाला जसं जमेल तसं करावं. पण श्रावणामध्ये 1 गुरुचरित्र पारायण किंवा 1 नवनाथ पारायण सगळ्यांनी करावं. ही सगळ्यांना माझी कळकळून हात जोडून विनंती. आपल्या घरी करा. आपल्या घरामध्ये वास्तुदोष पितृदोष किती असेल ते सगळे निघून जातील, सगळे निघून जातील. खूप जणांना काय होतं, गुरुचरित्र पारायण करायला काय प्रॉब्लेम होतो, त्यांच्या घरामध्ये नियम पाळले जात नाही. कोणी दारू असेल, नॉन व्हेज असेल, घरामध्ये भांडणं, ह्या गोष्टी. तर माझं मत एकच आहे, कोणत्याही कोणाला घरी न बोलवता तुम्ही घरामध्ये गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण प्रत्येकाने करायला पाहिजे. खूप आहे त्याच्यामध्ये, खूप अनुभव आहे. आणि घरामध्ये नवनाथ पोथी आणि गुरुचरित्राची पोथी आपल्या घरामध्ये ठेवा. नुसती पोथी जरी ठेवली, त्या पोथीचं नुसतं दर्शन जरी केलं तर ते एक प्रकारचं त्याची ऊर्जा आहे. घरामध्ये वाईट शक्ती येऊ शकत नाही, भय करणी बाधा एकाच नाही येऊ शकत. बघा तुम्ही ज्यांच्या घरामध्ये नवनाथांची पोथी ना, भूत बाहेर पाहता, कारण की भूतांना वश केलंय नवनाथ महाराजांनी. सोपं नाहीये. जो व्यक्ती वाचन करतो ना, कमेंटमध्ये मला अवश्य सांगा, जो व्यक्ती नवनाथ पोथीचं वाचन करतो त्याला काय वाचतं हे समजत नाही पहिले, पण त्याच्यामध्ये खूप सार आहे आणि एक प्रकारचा आनंद भेटतो, एक प्रकारची ऊर्जा भेटते. म्हणून अलक निरंजन आदेश नवनाथ महाराज की जय. म्हणून पोथी वाचताना प्रत्येक वेळेस म्हणायचं, नाथ महाराज माझ्यासोबत या आणि कार्य सिद्धीस करा. आपण करणारे कोणी नाही, कारण की नवनाथ महाराजांची इच्छा असेल तर तुम्ही गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण करू शकता, नाही तर असं कोणीही करू शकत नाही. अशा पद्धतीने नियम पाळावे. गुरुचरित्रासारखेच नियम आहे, जास्त नियमाचा भाऊ करू नये. ब्रह्मचार्य पालन महत्वाचं आहे, खाली झोपणं महत्वाचं आहे, सवळ घालणं महत्वाचं आहे आणि भस्म लावणं महत्वाचं आहे. रोज 2 टाइम आरती करणं महत्वाचं आहे. 9 दिवस कोणाच्याच घरी खायचं नाही, प्यायचं नाही, कोणाच्या घरी जायचं नाही, अशा गोष्टी कराव्या. आणि आपला मासिक धर्माची डेट असेल, वृद्धी असेल, सुतक असेल, या सगळ्या गोष्टी बघून पारायण करण्यासाठी बसायचं. पोथी रोज हलवायची नाही. खूप जणांना सवय वाचलं पोथीवर ठेवून जातात, तसं नाही. पोथी रोज हलवायची नाही. नुसतं तुम्ही अशा पद्धतीने पारायण आहे ते करू शकता. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.